हॅलो एव्हरीवन. आता उन्हाळ्याला सुरुवात झालेली आहे. म्हणजे थंडी तशी पूर्णपणे गेलेली नाही, बरोबर. दिवसभर कसं खूप कडकडीत असं ऊन पडायला लागलं आहे आणि मेनली रात्रीची आणि पहाटे खूप जास्त थंडी पडते. म्हणजे अक्षरशः बर्फासारखी गार हवा सुटलेली असते. तर हे आता सीझनमध्ये थोडंसं असं फ्लक्च्युएशन दिसतं. आणि हे जे आहे हे सीझन चेंज होण्याचेच महिने आहेत, ठीक आहे. तर आता ऊन माहिती आहे आपल्याला ॲक्च्युली 9, 9:30, 10 सकाळचे 9, 9:30, 10 वाजताच एवढं खूप जास्त ऊन पडायला सुरुवात होते ना, असं वाटतं की दुपार झालेली आहे की. आणि मेन म्हणजे सांगायचं आहे की आपल्याला माहिती आहे की उन्हामध्ये नाही का, उन्हाचे एकदम चटके बसतात, उष्णता फार वाढलेली असते आणि उन्हामध्ये आपल्याला एकतर थांबू पण वाटत नाही. आपल्या बेसिक नीड्स माहिती आहेत आपल्याला, बरोबर. फूड अँड शेल्टर इज आवर बेसिक नीड्स. आणि कसं आहे, जेवढे जीव तर त्यांना सगळ्यांना भूक असते, तहान लागते, त्यांच्यामध्ये भावना असतात, बरोबर. आता आपण मनुष्य आहे, आपण जेवण बनवू शकतो, खाऊ शकतो, पाणी पिऊ शकतो जसं पाहिजे तसं. आणि ऊन जर फार पडलं तर आपल्याला घर आहे राहण्यासाठी. आणि तसे जे आपले प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, त्यांना मेन म्हणजे घर नाही आहे राहायला. स्वतः ते जेवण बनवू शकत नाही, तहान लागली तर पाणी पिऊ शकत नाही कुठेही. दिस इज फॅक्ट. हे खरं आहे, रिअल आहे. त्यामुळे जे आपले प्राणी आहेत, पशु आहेत, कुत्री, मांजरे, गायी, हे जे सगळे आपले पशु पक्षी आणि पक्षी आहेत, तर त्यांना बसण्यासाठी किंवा ते जर सावलीला बसत असतील तुमच्या इथे तर त्यांना बसू द्यात, त्यांना तेवढंच रिलीफ मिळेल. पाणी ठेवा त्यांना पिण्यासाठी आणि खाण्यासाठी थोडंफार जेवण पण द्या. तर हे सगळे माहिती आहे, आपण सगळे निसर्गाचे मुलं आहोत. जसे ह्युमन बीइंग्स, मानव हे निसर्गाची मुलं आहेत, तसं नेचर सायकल बॅलन्स ठेवण्यासाठी ह्या सगळ्या जीवांची उत्पत्ती झालेली आहे, बरोबर. आणि हे सगळे गॉड्स चाइल्ड आहेत, बरोबर. गॉड्स क्रिएशन आहे. तर यांची सेवा आपण जेवढी करू तर तेवढं चांगलं आपण राहू. दिस इज द फॅक्ट. सो प्लीज ह्या उन्हामध्ये सर्व कुत्र्यांना, मांजरांना, गायी जे तुमच्या आश्रयाला येतील तर त्यांना पिण्यासाठी पाणी द्या आणि खाण्यासाठी थोडंफार तरी जेवण द्या, प्लीज. थँक्यू.